घ्यायचा आहे तो माझ्या कष्टाने मी कमावलेल्या पैशातून घ्यायचा आहे। झालं असं की मी माहेरी जाऊ शकत नाही। आता का नाही जाऊ शकत? अस्मिता बोले की जाने वाली है। हॅलो नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। स्वयंपाक बनवायचा आहे पण आज ना लसूणच सोललेला नव्हता। म्हटलं 10-15 मिनिटं जरा जेवढा लसूण सोलून ठेवता येईल तेवढा सोलून ठेवते आणि इथूनच आपल्या व्हिडिओची सुरुवात करते। आत्ता मी घरी एकटी आहे कारण रियांश आणि अश्विन गेले आहेत त्यांच्या मम्मी पप्पांकडे। आता झालं असं की उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या बरेच जण गावाला गेले, माहेरी गेल्यात स्पेशली बऱ्याच जणी। आणि रियांशचंही असं होतं कारण त्याचेही 3-4 फ्रेंड्स जे काही आहे ते बऱ्यापैकी गावाला गेले आहेत। सो त्यामुळे यावर्षी त्याचं इतकं जास्त चालू आहे ना की मामाकडे जायचंय। ॲक्च्युली त्याला खूप जास्त बोर होतंय। खेळतो तो, TV बघतो, पण सारखं तेच करून ना यावर्षी तो कंटाळला आहे थोडासा। पण झालं असं की मी माहेरी जाऊ शकत नाही। आता का नाही जाऊ शकत? तर तुम्ही सुद्धा मला विचारता की तू माहेरी जाणार नाही आहे का? तर म्हटलं चला एकदाचं मी तुम्हाला सांगूनच देते, मी माहेरी जाणार आहे पण मेच्या एंडिंगमध्ये जाणार आहे। कारण की आई बाबाच घरी नाही आहेत, त्यांचा ऑलरेडी प्लॅन होता बाहेर जाण्याचा। आणि आत्ता रियांशच्या सुट्ट्या लागल्या एप्रिलमध्ये, तेव्हा मी जाऊन येणारही होते। तशी मी खूप दिवस नाही थांबत, 10-15 पण नाही, 10 दिवस मॅक्सिमम मी थांबत असते। सो माझा विचार होता की मी जाऊन येते, पण आता त्यांना इतके जास्त लग्न होते आणि माझ्याकडून काही लग्नात फिरणं झालं नसतं कारण इतकं जास्त ऊन। इथेच मी एक दिवस जर उन्हात फिरले तर माझं डोकं दुखणं किंवा मला ते सहनच होत नाही। आणि म्हणून म्हटलं की नाही, माझं काही जाणं आता या वेळेवर ठीक नाही आहे कारण रियांश मग मागे लागतो। आणि मी तुम्हालाही सजेस्ट करेल, आता उन्हाळ्यात खूप सारे लग्न असतात पण लहान मुलांना घेऊन जाणं ना तुम्ही टाळाच। शक्य होत असेल तर 2 जण जा आणि शक्य नसेलच म्हणजे मुलांना घेऊनच जायचं आहे तर खूप जवळचं लग्न नसेल तर एकटे पण जाऊ शकता। इतकं जास्त डिहायड्रेशन, आजारपण हे सगळीकडे आपल्याला बघायला मिळतंच। बरं असो, ही वेगळी गोष्ट आहे। पण मी जाणार आहे मेच्या एंडिंगमध्ये। आता झालं असं की अश्विन आज तयार झाले आणि म्हटलं की मी जरा जाऊन येतो। तसंही सॅटर्डे संडे एक चक्कर त्यांची असते तिकडे, सहसा जात नाही, तो खेळण्यात बिझी असतो। त्याला जा म्हटलं तरीही कधी तो जात नाही। पण आज उशिरा उठलेला तो झोपीतून आणि मी त्याला फक्त एकदा विचारलं की पप्पा चालले आहेत, तुला जायचं आहे का? जरा 2 तास जाऊन ये। तर तो लगेच तयार झाला, पटकन ब्रश करून आंघोळ केली, नाश्ता केला आणि आता गेलेत। आता 1-1.5 तास तर काही येणार नाही ते। आणि मध्ये त्याचं चालू होतं की मला मामाकडे जायचं आहे। सो त्याला म्हटलं की ठीक आहे, तुझी आजी राहते इथे तर तू आजीकडे जरा 2 दिवस जाऊन ये। पण तो काही 2 दिवस पण जायला तयार नाही, म्हणजे राहायला तयार नाही आहे। तो म्हणतो की मी दिवसभर राहील मम्मा आणि रात्री तू मला घ्यायला ये। सो आत्ता मी त्याला पाठवलं आहे की तू जरा आजीला विचार मी 2 दिवस येऊ का? त्याचं सोडा, माझंच मन लागेल की नाही माहिती नाही कारण ना माझ्याशिवाय मला असं आठवत नाही की रियांश 1 दिवस पण असा कुठेतरी राहिला असेल किंवा मी वेगळी राहिली असेल, त्यामुळे मला पण नाही माहिती। पण म्हटलं ठीक आहे, थोडं चेंज पण होईल, त्याला पण वाटेल आणि त्याचं पण जरा मूड फ्रेश होऊन जाईल। आता तो आल्यानंतर मी त्याला विचारते की काय बोलली आजी। बाकी माहेरी तर मला पण जायचं आहे, कोणाला नाही आवडत माहेरी जायला। पण त्याचं ना निकितासोबत पण बोलणं झालं, म्हणजे त्यांनी एकट्यानेच फोन पण लावला, माऊ चल आपण राहूया, कोणी नाही आहे तर मग काय झालं। ॲक्च्युली सुजित आहे पण तो एकटाच असणार आहे, त्याचं ऑफिस असते दिवसभर, स्नेहल पण घरी नसते, ती पण तिच्या कामाला बाहेर जाते। तर मग निकिता आणि आम्ही दोघीजणी म्हटलं एक वेळ चला राहण्याचा विचार पण केला। पण ती पण बोलली की दोघींकडून हे सगळं हँडल होणार नाही, ते सगळं घरातलं करणं किंवा मुलांना सांभाळणं ते वैतागल्यापेक्षा आपण आई बाबा आल्यानंतरच येऊया। सो असा काहीतरी प्लॅन आहे। तर हे असं सगळं पुराण। आता ते 2 जण येईपर्यंत मी स्वयंपाक करून घेते आणि त्यानंतर मग झालंच तर मी रिलायन्समध्ये आणेल कारण जे कंटेनर मी आणले त्यात भरण्यासाठी म्हटलं असं छानपैकी असं थोडंसं भरलेलं दिसलं पाहिजे कंटेनर, तेव्हा कुठे ती एक कॉर्नर म्हणा किंवा शेल्फ म्हणा जरा थोडंसं छान दिसेल। तर थोडंसं सामान आणण्यासाठी जाऊ, मी विचार तर करते पण हे ऊन बघून ना बाहेर पडायची काही इच्छा होत नाही। सो काहीच गॅरंटी नसते। काल तर असं झालं की मी रियांशवर खूप जास्त चिडली कारण ऑलरेडी मला मोबाईल घ्यायला जायचं होतं संध्याकाळी, त्यात अश्विन लेट आले, 8च्या आसपास आले। सो त्यानंतरही त्यांचं म्हणणं होतं की चल आपण जाऊया, पण मीच नाही म्हटलं।
पण ते असतं ना की काहीतरी करायचं आहे आणि त्यासाठी उशीर होतोय, त्यात मला ते लागलं. आणि मुलांचं ना सारखं खायला पाहिजे काही ना काही पाहिजे. सो माझा सगळा राग ना त्याच्यावर निघाला आणि त्याचा चेहरा एवढूसा झाला होता. नंतर मलाच वाईट वाटलं, पण ठीक, मुलांची सवयच असते ती की टी व्ही बघताना किंवा खेळून आल्यानंतर त्यांना काही ना काही लागतं. पण आपलाही राग कधी कधी अनावर होतो. सो काहीतरी असं बनवून पण ठेवायचं आहे. मला कोणीतरी सजेस्ट केलं होतं की काहीतरी कुरकुरे की काहीतरी असं सर्च कर आणि ते असं बनवून ठेव. तर मी आज बनवून ठेवते त्याच्यासाठी, म्हणजे त्याला पण हे वाईट वाटणार नाही असं काही. कारण मी त्याला खरंच काल खूप बोलली की तुझ्यामुळे मला हे झालंय असं तसं, पण ते सगळं रागाच्या भरात होतो. असं आपण काही मीन करत नाही या सगळ्या गोष्टी. चला, सुरुवातीलाच मी खूप बोलले आणि बघूया तो आल्यानंतर काय म्हणतो. जायला तयार असेल ना तर मी खरंच त्याला यावेळी पाठवते, फक्त 2 दिवसांसाठी. 1 दिवस जरी राहिला ना तरी मला बघायचं आहे तो खरंच तो राहतो का. आता आईस्क्रीम अजिबातच खायची नाही असं डिसाईड तर केलं होतं, पण शेवटी क्रेविंग होते. आणि मला असं वाटतं की जेव्हा अशी क्रेविंग होते ना, तेव्हा एखादी आवडणारी गोष्ट पूर्णच सोडल्यापेक्षा ती जर थोडं खाऊन आपल्याला आपली क्रेविंग मिटवता येत असेल, त्याचा थोडासा आनंद घेता येत असेल तर ती करून घ्यायची. म्हणजे कधी कधी आमचं होतं की आम्हाला आईस्क्रीम खायची असते म्हणून फक्त तो 10 रुपीजवाला कोन किंवा कप येतो ना, त्यामध्ये आम्ही क्रेविंग प्लस सॅटिस्फॅक्शन भागवतो. एक चमचा का असेना पण त्यानेही मन भरतं. सगळा स्वयंपाक झाला होता, म्हटलं चला आता कपडे मशीनमध्ये टाकते. आणि सगळ्यात शेवटी ना, काल रात्रीची 1-1.5 चपाती राहिली होती. आता प्रत्येक वेळी पोळीचा चिवडा किंवा मग ती पोळी तव्यावर भाजल्यापेक्षा ना, मी असे छान त्याचे काप करून घेतले आणि ते असे तेलामध्ये तळून घ्यायचे. आय नो हे थोडं जास्त जंक आपण याला म्हणू शकतो, पण कधीतरी ही पण गोष्ट चांगली लागते. त्यावर मस्त चाट मसाला आणि थोडं मीठ टाकायचं, एकदम मस्त लागतं. रियांश, हँडवॉश केले? मला माहित होतं तू निघालाय म्हणून मी तुझ्यासाठी बनवलं गरम गरम. माहिती आहे कशाचं आहे तर खोटं बोलतो. पोळी. अच्छा, पोळी म्हटलं तर त्याला असं वाटते की अरे पोळी आहे. पोळी नाही आहे, नाचोज आहे, नाचोज. मला सांग, आजीनी काय म्हटलं? जाणार आहे का तू राहायला? गुरुवारी फोन करणार. गुरुवारी म्हटली की मी आता आदित्याच्या घरी जाते, तर मग मी तुला फोन करते, मग तू येऊन जाशील. पक्का? वाव, किती मस्त हवा येते बघ. हाँ सुनेश ने बोला जाएगा फिर 2 दिन के लिए. गुरुवारी जाशील की गुरुवारी आजी येईल? गुरुवारी जाणार. पक्का? ठीक आहे, जा यार 2 दिवस. मागच्या 3 दिवसापासून खाओ पिओ सो असंच चालू आहे. फक्त डीमार्टमध्ये आम्ही गेलो होतो दुपारच्या वेळी. बाकी जेवणाच्या आधी जर कुठे बाहेर जाणं झालं तेवढंच. जेवण झालं की 1-1.5 वाजतो आणि सगळं आवरेपर्यंत मग अजून अर्धा तास. त्यानंतर काही मग कुठे जायची इच्छा होत नाही. आणि माणसांना काय माहिती का, जेवल्यानंतर एवढी सुस्ती येते. अश्विनचं तर जेवल्यानंतर लगेच, भलेही ते अर्धा तास झोपतील पण जेवल्यानंतर लगेचच आता पण झोपलेत. त्यामुळे आता परत बाहेर जायचं काही प्लॅनिंग नाही आहे. झालंच तर संध्याकाळी आम्ही जाऊया बाहेर. तर आत्ता मी पण जी राहिली कामं आहे, थोडंसं एडिटिंग, थोडी आवराआवर ती करून घेते. आणि मला काही अशी लवकर झोप येत नाही. मला जेव्हा असं वाटतं की चला आता डोळे थकले आहेत किंवा जरा पडते, तेव्हा 4-4:30 वाजता मी पडते. मग 1 तासभरासाठी मी आराम करत असते. जमलं तर करते, नाही जमलं तर नाही करत. सो माझं असं काही नाही आहे. झालंच तर संध्याकाळी मग बाहेर पडू, म्हणून आत्ता संध्याकाळीच आपण भेटूया डायरेक्ट. चला, आता हे पण टेन्शन मिटलं. म्हणजे मॅगी खायची असेल तर आता माझी गरज पडणार नाही. रियांश स्वतः बनवू शकतो. तसंही त्याला व्हेजिटेबल्स लागत नाही. आणि कोण म्हणतं फक्त मुलीच काम करतात? मुलंही काम करतात बरं का. बघा, काल आहे ना तू एकदमच पूर्ण हे केलं होतं, जळवली मॅगी. आणि आज खूप जास्त पाणी ठेवलं तू. कारण मला पाणी प्यायचं होतं याचं. काल लक्ष नव्हतं ना तुझं, बरोबर ना? तू मला पण देणार होता ना, थोडीशी दे. दे मला पण दे थोडी आज, मग मी चहा बनवते. मोबाईल घ्यायला जायचंय, तू चलशील ना? चलणार ना, का नाही चलणार? माझ्या मम्मीचा मोबाईल येत आहे.
दुपारी जेवल्यानंतर ही चिंचेची चटणी बनवून ठेवली होती. आता चहा घेतल्यानंतर ती काढून घेतली, थंड झाली होती. त्यानंतर तयार झालो आणि ज्याची टाळाटाळ किंवा ज्याबद्दल मी खूप दिवसापासून बोलत होते ती वस्तू घेण्यासाठी फायनली आम्ही निघालो आहे. रियांशचा मूड जर असा ऑफ होता, पण त्याचा मूड लगेच बदलणार आहे गेल्यानंतर. इथे आल्यानंतर लगेच साहेब मोबाईल घेऊन गेम खेळायला लागले. मुलांना आजकाल मोबाईलचं इतकं जास्त वेड आहे ना की ते कसं तरी कंट्रोल करावं लागतं. आता मोबाईलचं पेमेंट आमचं झालेलं आहे, पण मोबाईलच आलेला नाही आहे, जो की दुसऱ्या शोरूममधून मागवायचा होता. आता थोडा 15-20 मिनटं वेळ होता म्हणून आम्ही टाईमपास म्हणून फ्रीज बघायला घेतले. इतके महाग झाले आहेत फ्रीज. आणि एक ना मानवी स्वभाव आहे, म्हणजे एक वस्तू मिळाली आपल्याला की लगेच आपण दुसऱ्या वस्तूचे स्वप्न बघायला लागतो, जी की खूप चांगली गोष्टी आहे त्यासाठी, कारण आपण प्रयत्न पण करतो. फ्रीजच्या किमती पण खूप जास्त वाढल्या आहेत आणि आत्ता ना मला अशा टाईपमध्येच फ्रीज घ्यायचा आहे, पण तो लगेच घेणार नाही आहे. तो तर थोडासा वेळ होता मोबाईल येण्यासाठी, म्हणून आम्ही जस्ट फ्रीज बघायला लागलो. खूप मस्त मस्त फ्रीज होते, पण खूपच जास्त महाग होते. आत्ता फक्त बघून ठेवले, मला माहिती नाही 1 वर्ष 2 वर्ष किती वेळ लागणार आहे. त्यानंतर डिश वॉशर पण बघून ठेवलं. मला तुमच्यापैकी काही जण म्हणत पण होते की तू डिश वॉशर घे, पण सध्या तरी ते पॉसिबल नाही आहे. फायनली अर्ध्या तासानंतर आमचा मोबाईल आला आणि त्यानंतर जी काही बिलिंगची प्रोसिजर होती ती कंप्लीट केली आणि मस्तपैकी मोबाईल हातात घेऊन तो ओपन केला. ही फिलिंग यावेळी जरा वेगळी होती. हा माझा काही पहिला मोबाईल नाही आहे, याआधीसुद्धा मोबाईल घेतले आहेत, पण हे माझ्या स्वतःच्या कष्टाचं फळ होतं आणि याची फिलिंग खरंच वेगळी होती. आय नो, अशी जेव्हा आपण पहिल्यांदा स्वतःसाठी महागडी वस्तू घेते ती फिलिंग वेगळी असते. मला हे पण ऐकून घ्यायला आवडेल की तुमच्या कमाईतून तुम्ही सगळ्यात मोठी वस्तू, महागडी वस्तू काय घेतली होती. मला खरंच कमेंट करून सांगितलं ना तर मलाही खूप भारी वाटेल आणि त्यातून मलासुद्धा एक मोटिवेशन मिळेल. तर मोबाईल घेतल्यानंतर लगेच आम्ही स्क्रॅच गार्ड लावण्यासाठी आलो आणि म्हटलं कवरही घ्यावं, पण जरा जास्तच महाग वाटत होतं आणि जसं पाहिजे तसं मला मिळालं पण नाही, म्हणून कवर नेक्स्ट टाईम, पण स्क्रॅच गार्ड इम्पॉर्टंट होतं म्हणून ते करून घेतलं. सगळ्यात आधी नाही का आपल्या घरी वस्तू आली की आपण तिचं हळदी कुंकू लावून छान असं स्वागत करतो, मिठाई आणतो. तर असं तर काही मी हळदी कुंकू लावलं नाही, पण सगळ्यात आधी मी देवाजवळ ठेवला. त्यानंतर पहिला व्हिडिओ मी हा देवघरातलाच घेतला. तिथे मी एकही फोटो किंवा व्हिडिओ काढला नाही, कारण याआधी बऱ्याच ठिकाणी जाऊन माझं व्हिडिओ बघणं, फोटोज काढणं झाले होते वेगवेगळ्या ट्रायल जे डिस्प्लेला मोबाईल लागले होते ना त्या मोबाईलमधून. त्यामुळे मी तिथे त्याचा यूजच केला नाही. म्हटलं घरी गेल्यानंतर पहिला व्हिडिओ मी माझ्या देवघराचा काढेल. चला, फायनली माझा मोबाईल आला आणि मस्त कॉम्पॅक्ट आहे, छोटा साईज आहे. विवो V70 E-Lite हा मी मोबाईल घेतला आहे. 512 GB आणि मला 55,000ला पडला. खरं सांगू आत्ताही माझं असं होतं घेऊ की नको घेऊ, खूप सारे विचार होते डोक्यात आणि म्हणूनच काल आज उद्या करत करत फायनली आज संध्याकाळी गेलोच आम्ही. एक डिसिजन मी घेतला, कारण ना मी असं काही खूप महागडा मोबाईल वापरणारी पर्सन नाही आहे. मला काही आयफोनचं वेड नाही आहे किंवा खूप असा महागडा मोबाईल पाहिजे असं माझं सुरुवातीपासूनच नव्हतं. आणि आत्तापर्यंतचे पहिला मोबाईल सोडला असेल तर प्रत्येक मोबाईल मला अश्विननी घेऊन दिला. सो माझं असं होतं की यावेळी मला जो मोबाईल घ्यायचा आहे तो माझ्या कष्टाने मी कमावलेल्या पैशातून घ्यायचा आहे. आणि म्हणूनच ना असं होतं की मला ते 1 लाख 1.5 लाख रुपये खर्च करायचे नव्हते. अश्विनचं आपलं म्हणजे असं होतं, अश्विनचं झालं होतं की घे ना, तुला नंतर कामातच पडेल. पण माझ्यावर ना खूप जास्त प्रेशर आलं असतं. जर मी आता यातून कमवायला लागले, माझं चांगलं अर्निंग झालं तर मी खूप जास्त विचार नाही करणार. पण आता सध्या मला थोडा विचार करावा लागला. तरी पण मी माझ्या बजेटपेक्षा खूप जास्त हिम्मत करून 55,000 खर्च केले. पण ठीक आहे, माझ्या कामासाठी तो उपयोग येणार आहे आणि जेवढे खर्च केलेत आय होप त्याच्यापेक्षा जास्त अर्निंग मला होईल. तुमची साथ मिळेल. आय होप तुम्ही व्हिडिओ बघाल माझे आता. आणि ठीक आहे, आयफोनचं वेड मला असं काही नव्हतं, फक्त व्हिडिओजसाठी हा एक डिसिजन घ्यावा लागतो. असं बऱ्याच जणांसोबत होत असेल की आयफोन पाहिजे आहे असं नाही आहे, पण व्हिडिओ क्वालिटी चांगली येते, किंवा एक चांगला फोन पाहिजे आहे कारण व्हिडिओ क्वालिटी चांगली येते आणि त्याचंच आपल्याला काम पडणार आहे. सो असा माझा आजच्या दिवशी फायनली फोन आलेला आहे. आता थोडं सेटअप करावं लागेल. आत्ताचा व्हिडिओ तर मी माझा जुना मोबाईल आहे, माझा Redmi 12 Pro आहे, ज्याला 2.5 वर्ष झालेत आणि तो मी आय थिंक 22,000 की 20,000ला घेतलेला. तर ठीक आहे, चालू होतं त्याच्यावर काम आता, म्हणून मी तो रिसेल केला नाही. त्याची प्राईस किती आहे हे सुद्धा विचारलं नाही, तो सुद्धा मी तसाच ठेवला, कारण त्याचे काही जास्त येणार नाही, 2-2.5 हजार एवढे येतील, जे की परवडणारे नव्हते. सो चला, आता पुढचे व्हिडिओ सगळे मी यातून शूट करणार आहे. स्पेशली ना मला या मोबाईलमधून थोडे क्लॅरिटीचा इश्यू येत होता
फ्रंट कॅमेराचा खूपच जास्त इश्यू होता, अजिबातच क्लिअर नव्हतं, खूप जास्त ब्लर दिसत होतं. आता बघूया यातून कसं मला सगळं मॅनेज करता येतं आणि मी प्रयत्न करेल की बऱ्यापैकी व्हिडिओज शेअर करता येतील, शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ, सगळं खूप सारं प्लॅनिंग आहे माझ्या डोक्यात. पण कधी ना नाही होत तेवढं. बरेचदा असं होतं की व्हिडिओ शेअर करायचा असतो पण काही दुसरं कारण येऊन जातं, त्यामुळे सुद्धा व्हिडिओज राहून जातात. सो ठीक आहे, करूया आपण. आता डिनर बनवायचं नाही आहे. सकाळी मी जी डाळ पालक आणि चपाती बनवली होती ती आहे थोडीशी. म्हटलं चला थोडंसं काहीतरी वेगळं खाऊया. देवाजवळ आता फक्त मी साखर ठेवली, तीच त्या दोघांना पण देते आणि मी पण खाते. आणि डिनरमध्ये सकाळचं थोडंसं आहे. आता थोडंसं रियांशचं होतं की चल मम्मा बर्गर खाऊया. सो मॅकडी बर्गर अँड फ्रेंच फ्राईज ऑर्डर केलेले आहे. बाकी ती आमची एक छोटीशी पार्टी असणार आहे. चलो. घरात आलेली वस्तू छोटी असेल किंवा मोठी असेल किंवा मग ती कोणीही घेतली असेल तरी त्याचा आनंद असतोच. फरक फक्त एवढाच आहे, जेव्हा आपण स्वतःच्या कमाईतून स्वतःसाठी असं काहीतरी करतो ना, त्याचा आनंद आणखी थोडा वाढलेला असतो. आणि तसंच माझ्या कमाईचं हे माझ्यासाठी सेल्फ गिफ्ट म्हणा किंवा आत्तापर्यंतचं सगळ्यात महागडं गिफ्ट म्हणा, मी स्वतःला दिलेलं आहे आणि त्यामुळेच मी जरा जास्त खुश होते. चला, आता रियांशची खूप जास्त घाई लागली होती, तर कारण त्याला भूकही तेवढीच लागली होती, म्हणून आत्ता आम्ही आमचं असं छोटंसं पार्टी म्हणून हे सगळं एन्जॉय करतो. आणि व्हिडिओसुद्धा मी इथेच एंड करते. आपण उद्या भेटूया. चलो बाय.